नमस्कार मंडळी, सुप्रभात. आणि फायनली आपण आपल्याला कोकणात आलेलो आहोत गावी, खास शिमग्यासाठी. आणि आता राडा होणार आहे, राडा. आणि मग अशी येताना ना व्हिडिओ काढायला जमली नाही, कारण हातामध्ये खूप जास्त सामान होतं. बाचकी बघू शकतो तुम्ही आमची, किती सारी बाचकी होती. त्याच्यामुळे ना रेकॉर्डिंग नाही करतात. आणि खास आलेले आज पहिल्यांदा रेकॉर्डिंग करायचं महत्त्व म्हणजे ना, पाठी तुम्ही तिथे बघताय का बॅकग्राऊंडला कसलं नेचर दिसतंय बघा, एकदम खतरनाक कसला व्ह्यू आहे बघा. अजून व्यवस्थित उजाडलं आहे. ऑलमोस्ट वाजलेले आहेत आता 6:30 वाजलेले आहेत. आणि तुम्ही नेचर बघू शकता कसलं भारी दिसतंय. वाव, ढगवा कसे आलेत. आणि मंडळी ही तर सुरुवात आहे, पुढे अजून मज्जा येणार आहे, धमाल येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, आम्हाला येतानाच आम्ही जसं उतरलो ना गाडीतून, तेव्हाच आम्हाला पालखीचं दर्शन भेटलं. समोरच आम्हाला पालखी आणि सुकाई देवीचं दर्शन झालं. इतकं नशीबवान वाटलं ना, तिथेच धन्य झालं. डायरेक्ट शॉक. आणि तिथेच आम्ही स्तब्ध झालो देवीचं रूप पाहून. आणि रेकॉर्डिंग नाही करायला भेटली तेव्हा, कारण कॅमेरा सेटअप रेडी नव्हता. आणि आम्ही जस्ट उतरलेलो आणि अचानक पालखी समोर आली. तर लय भारी वाटलं, लय भारी. तो सीन कॅप्चर करायचं राहून गेला, ते मिस झालं. पण ठीक आहे, पण जे डोळ्याने दर्शन घेतलं ना देवीचं, सुकाई देवीचं, खतरनाक वाटलं. आणि आता पुढे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुकाई देवीचं दर्शन घ्यालच, पालखीचं दर्शन घ्यालच, आणि आमचा शिमगासुद्धा तुम्ही पाहालच. तर चला बाय, भेटू पुन्हा. नमस्कार मंडळी, मी कशिश बारे, कोकणची चाकणमारी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आपण इंटरमध्ये बघितलंच की आपण काल गावी कोकणामध्ये आलो. आणि आजचा तो दिवस, ज्या दिवसाची सगळे कोकणकर वासी खूप आतुरतेने वाट पाहत असतात, तो आजचा हा क्षण. खरं तर फागपंचमीपासूनच शिमग्याला सुरुवात झालेली आहे कोकणामध्ये. आणि त्यानंतर होळी झाल्यानंतर प्रत्येकाच्या गावोगावी पालखी जाते. प्रत्येक वाडीमध्ये पालखी फिरते. आणि त्यानंतर पालखी प्रत्येकाचं घर घेते. तर अशा प्रकारे आता आमच्या वाडीमध्ये आज पालखी आहे. आणि आज आपल्या घरीसुद्धा पालखी येणार आहे. तर आमच्या ह्या तळेगावचा शिमगा कसा होणार आहे, आणि या शिमग्यातली पालखी, सुकाई देवीची पालखी खरं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आता आमची पालखी स्टेजवरती आहे. सगळे बघा वाडकर वगैरे स्टेजवरती जमा झालेली आहेत.
पालखी निघाली आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाण्यासाठी. काय बोलतोय मग चला परत. लाईट
उभारा तमाशा तिथं माहिती आहे का आम्हाला माहिती आहे उभा राहायचा तिथं तमाशा हो ह्याला स्मृती प्रथा आहे तो पहा आम्हाला माहिती आहे का आज स्पेशल काय जेवायला? अरे बाबा आज व्हाईट पुलाव छोले आणि मस्त एकदम मस्त एकदम तयारी जोरदार चालू आहे आमच्याकडे. आणि तुमचे सगळे फॉलोवर सबस्क्रायबर सगळे सगळे आणि कोण सबस्क्राईब नसेल त्यांना प्लीज प्लीज हात जोडून विनंती आहे तुम्ही करा आमचे गावचे कार्यक्रम बघा. धन्यवाद धन्यवाद. गावी या हा आणि गावाला या आमच्या कार्यक्रमाची मजा लुटायला सर्वजण गावी या. तेव्हा कोकण आपलंच असतं. तेव्हा कोकण आपलंच असतं. कोकणवाली गावाला मुंबईला कायमचे जमनी विकून कोकण आमचाच असा आणि जमिनी विकून नाही सोवा. हा आणि परपर्यंत ना जमिनी विका केली नाही आणि मग भैया पोहोचेर मागू दे मग परत इकडे बोलणार अरे परपर्यंत घुसले. अरे कवडी मोल तुम्ही भावाच्या दरात तुम्ही जमिनी विकता. कोकणकरांनो थोड्या लाजा बाळगा. एवढं सोशल मीडियाच्या माध्यमातून किती किती लोक तुम्हाला मेसेज देत आहेत. थोडं तरी बघा थोडं तरी तुम्ही कोकणाकडे बघा. मामा मामा जळकं पाहिजे फक्त तिथलं आहे ते हा काय माहिती मिक्सर काढतो मी घेऊन येतोय. नका मामा पेटवायचं नाही निकाला ना वाटत ते फक्त निघाला नाही काय स्पेशल आज जेवायला? हा स्पेशल छोले मसाला पुलाव पुलाव छोले मसाला आणि नळी. तयारी कुठपर्यंत आले? झाले तर बहुतेक तयारी झालेली आहे. फक्त आता एक भाजी बाकी छोले भाजी बाकी असेल. म्हणजे अशा प्रकारे आमच्या वाडीमध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे. तुम्ही आता तो पालखी सोहळा थोडक्यात पाहिलाच आहे. आणि यापुढे सुद्धा पाहणारेत. अजून अर्धीच घरं झाली तर अर्धीच वाडी झाली. अजून आमची संपूर्ण घरं बाकी आहेत. आमची घरं बाकी आहेत. आणि अशा प्रकारे आज स्टेजवरती बघितलं तुम्ही की जेवणाच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे. आणि संपूर्ण वाडीला एकत्र जेवण असतं स्टेजवरती. तर जेवणाची तयारी तुम्ही बघितलंच असेल. मस्त पुलाव आहे, डाळ आहे आणि
छोले मसाला स्पेशल भाजी, तर जेवायला आपण स्टेजवरती जाऊत आणि बाकी इतर सुद्धा कार्यक्रम आता थोडक्यात आपण. आणि जसं सकाळी एवढे गारठा असतो ना, तसंच आता दुपार झाली, तर दुपारी तापले बघा किती, आणि ऊन कसलं रखरखीत पडले. आणि पालखीसोबत अनवाणी पायाने फिरताना वाट लागली. तर चला घरी जाऊया.